भैया पडायच्या स्थितीला भैया जाऊ दो लावली इथं पण गाडी खाली होईल गाडी खाली होईल आणि आपल्या घरी निघाली गाडी खाली थोडं राहिले आता शिस्ता गाडी इकडे पण लाईन आहे इकडे पण लाईन आहे शिस्ता राहणार स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या नवीन व्लॉग मध्ये आणि आज तुमचं मन झालंय व्लॉग शूट करायचं खूप दिवस झाले व्लॉगच देत नव्हतो मी तुम्हाला तर काही सॉरी परत आता असं काही होणार नाही काही विषय नाही आता इथून पुढे तुम्हाला डेली व्लॉग येणार आज आपल्याला आला तर कंपनीतून कॉल चाललं आता भरायला गाडी तर आता बघत राहा कसा असतो आपला व्लॉग आज खूप काही मिस्टेक होणारच आहे तुमच्या भावाकडून काही ॲडजस्ट करून घ्या तुमच्या भावाला आणि आपले व्लॉग व्हायरल आता हे तर काही यूज नाही येणार यूज तर काही येणारच नाही या व्लॉगला तर कसे काय कमेंटमध्ये कळवत जा लाईक करत जा व्लॉगला आपल्या तर काही आपण फायनली आलेलो आहे माळेगाव MIDC आतमध्ये चाललोय आपण अजून कंपनी थोडी लांब आहे आता फक्त एंट्री झाली MIDC ला MIDC एरिया चालू होतं इथून रस्ता खूपच खराब आहे कंपनी आहे डायरेक्ट मोठ्या मोठ्या कंपन्या आहे भाई इकडे पण कंपनी आहे इकडे पण कंपनी आहे मोठ्या मोठ्या कंपन्या आहे डायरेक्ट हा भाई इथून आपल्याला टर्न मारायचं आहे नुसत्या कंपन्या फक्त कंपन्या पाहायला भेटते इकडं नुसता निघाणं आहे फायनली आपल्या 91-45ची एंट्री झालेली आहे कंपनीमध्ये आता ऑटोमॅटिक गेट उघडतोय आपलीच वाट बघत होते सिक्युरिटी काका आपण आता आपल्या 91-45 बिल्डिंगला जायचं आपल्याला झाली आहे आपली गाडी लोड गाडी बिडी मारून घेतली आहे आता गाडीचे डॉक्युमेंट बाकी आहे अजून दिले पुढं डॉक्युमेंट ते तिकडे सिक्युरिटी काकांकडं आपले कागदपत्र होते रेडी कशी दिसते आपली 91-45 तर चालले घरी वाटतं हा घेतो ना त्यांच्यावर डॉक्युमेंट होते तर गेले जेवायला आता आपल्याला जायचं आहे पुण्याला कशी दिसते आपल्या 91-45 नाद्या बाद डायरेक्ट आता डायरेक्ट पुणा टाकण्या MIDC फायनली आपली महिना निघालेली आहे पुण्याला आता चाललाय तुमचा भाऊ पुण्याला आता शिन्नर MIDCतून निघाली आहे 91-45 बोले तर धारा नुसता धिंगाणा करायचा हिरोळा मोठा सिमेंट काय रे नाडा नुसता धिंगाणा राहतो आपला तर काही बघत राहा आपला ब्लॉग कसा आहे काय मिस्टेक झाली असेल तर कमेंट करत जा आणि तुमचा होणे आज खूप दिवसांनी ब्लॉग चॅलेंज घेतलेलं आहे खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय तुमचा भाऊ तर लक्ष देऊन ब्लॉग बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा आता आपण निघालोय चन्नापुरीचं टोल नाक्याच्या पुढं नाद्या बाद वातावरण आहे डायरेक्ट संगमनेरच्या पुढे निघाल्याच्या नंतर माझ्या ध्यानातच नाही राहिलं ब्लॉग शूट करायचं त्याच्यावर व्हिडिओ शूट नाहीच केलं मी काही विषय नाही आता इथून पुढं आता लागलोय घाटाला सुंदर असं हे दृश्य दिसतंय आपल्याला घाटाला आणि काय मोसम आहे मस्ताना गाडी सोबत असताना दिसता ठिकाण असतं भैया कसं आहे वातावरण बघा
काहीच आपण आता आलेलो आहे राजगुरुनगरमध्ये आणि आला होता लय कंटाळा त्याच्यामुळे थांबलो होतो. आता राजगुरुनगरच्या पुढं निघालो आहे बायपासने डायरेक्ट. आता इकडे चाकण सिटी दिसत आहे. आता आपण राजगुरुनगरपर्यंत आलेलो आहे. अजून 20 किलोमीटर जायचं आहे पुढं आपल्याला. काय विषय नाही, जाऊ आपण लांबणी. फायनली आपण पोचलेलो आहे चाकणमध्ये. तर काही आपल्याला आता लागली आहे ट्रॉफिक आणि सिग्नल पण पडलेले आहे. सिग्नलला गर्दी पाहा म्हणून किती दिसता ती गाडी. इकडं पण लाईन आहे, इकडं पण लाईन आहे. दिसता राडा. सुटलंय आपला सिग्नल. आता जाऊ पुढं 2 सिग्नल बाकी अजून आपल्यासाठी. सिग्नलची कमतरता नाहीच पुणे सिटीमध्ये शहरात. परत दुसरं सिग्नल लागलंय आपल्याला. हे जाय तसंच आहे, फुल गर्दी. सिग्नलमध्येच खूप टाईम वेस्ट होतोय आपला. जरा कंपनीचा अर्जंट मटेरियल आहे त्याच्यामुळे जरा घाई आहे आपल्याला. पण सिग्नलमध्ये खूपच टाईम वेस्ट होऊ राहिला आपला. फुल गर्दी आहे आज. का गर्दी दिसता गर्दी. आपल्याला सरळ जायचंय, त्याच्या मागे पुढे जाते नाका तर फायनली आपण पोहोचलेलो आहे आता कंपनीमध्ये. आणि कंपनीचं गेट वगैरे उघडलं आहे. मीच गेलो होतो गेट बीट उघडायला. आता गेट उघडलं आहे. आता गाडी आतमध्ये घ्यायला लावली आहे सरांनी आपल्याला. रूल जरा कडकच आहे सरांचे. बघू आता आतमध्ये जाऊन काय आहे काय नाही. चालली आपली मायना इंटे झाली आपल्या गाडीची. सिक्युरिटी जरा स्ट्रिक्ट आहे. अशी काहीतरी कंपनी आहे वरती. इकडं ऑफिस आहे त्यांचं. इकडं वरती जायला रोड. आपल्याला पाठीमागे पार्किंगला गाडी लावायला लावली आहे. आपली 98-45 पार्किंग. इकडं ऑफिसमध्ये जायचं आहे आपल्या गाडीची एंट्री मारायला. आता अनलोडिंगला पण आता यांचं झालं आहे लंच ब्रेक. गेलं आहे जेवायला. आता आपण बसू गाडीमध्ये. अजून अर्धा तासाने गाडी खाली होईल. आपल्याला जायचं आहे टॅनेको कंपनीला. खतरनाक नाव असे कंपनी. तर गाईज आपण ते कंपनीमध्ये माल खाली गेला आहे. आता या कंपनीत आलो आहे दुसऱ्या टॅनेको. आता इथं माल खाली करायचं आहे. इथं खाली झाल्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट खाली घरी जायचं आहे. खूप लेट झालं आहे त्या विषयाने. स्ट्रगल बाकी काय नाही. हे भैया फुल ओके गंमत आहे भैया. पडायच्या स्थितीला आहे भैया. जाऊ दो जरा ओके गंमत झाली होती. गाडी समोर येऊन तो पडायला लागला होता. वाचला भैया. ही कंपनी इकडे टर्न मारायचं आहे. आता इथं आमची सुट्टी वगैरे झाली नसली म्हणजे झालं. हवा इकडे ती टेनेको नावाची कंपनी. फायनली आता आपण आलेलो आहे कंपनीमध्ये. कॅरेट वगैरे नाही आपल्याला. इकडं वटके साथ आपला TD बसलेला आहे. लावली इथं पण गाडी खाली व्हायला. आता गाडी खाली होईल आणि आता घरी निघायची झाली खाली. थोडं राहिले आता. तर मित्रांनो आपली गाडी झाली खाली आणि आपण चाललो आहे रिटर्नला. तर जेवायला थांबायचं आहे आता. खूप लेट झालं आहे. 9-10 वाजत आले तेव्हा गाडी आपली खाली झाली. किती कष्ट असतात बघा. आणि आत्ताच्या मुलांना वाटतं ड्रायव्हिंग धंदा हा सोपा धंदा आहे. आणि खूप अवघड आहे. खूप स्ट्रगल आहे यानंतर. तर गाईज आपण जेवायला थांबलो आहे आता. हॉटेल गीतांजली असं हॉटेल आहे.
आणि हॉटेल समोर इकडं आपली 9145 बोले येतं दाराला. बघू आता काय 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 नाही. आपल्याला नाईटलाच घरी जायचं 8-9 वाजे. हा 1-2 वाजेपर्यंत आपण घरी पोहोचू आरामात, जेवण वगैरे करू, मस्त निवांत जाऊ. आता काही घाई नाही आपल्याला. चालतंय, भेटू जेवण झाल्यावरती. आणि नाही आता इथंच ब्लॉग एंड करतो मी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मोठं करा. आणि इथून पुढं तुम्हाला डेली ब्लॉग येत जाणार. काही चुकी वगैरे झाली असेल ब्लॉग बनवताना वगैरे तर तुम्ही कमेंट करा नक्कीच. ओके बाय, भेटूया आपण नवीन ब्लॉग.